या झरीला एवढं पाणी नाही, पण याच्या त्या साईडला जी झरी आहे त्याला लय पाणी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग वरती. आणि मी आज जाणार आहे केमडोंगराच्या दरीत आणि मी आता घरून निघलोय. माझ्या मागे बघू शकता केमडोंगराला अजून तरी धुकं आहे. माझ्या मागे ही आहे गिरणा नदी आणि समोर जे आहे ते आहे गिरजा मातेचं मंदिर. हा जो रस्ता आहे हा जातो केमडोंगराकडे. केमडोंगरावरती दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा एक केमडोंगर आणि केमडोंगराच्या ज्या पाण्याच्या झरे आहेत, म्हणजे केमडोंगरावरून वाहणारी जी पश्चिम वाहिनी नदी आहे पार नदी, त्या पार नदीच्याच खाली थोडेसे गाव आहेत. बंधाऱ्याच्याच खाल्या साईडने माऊलपाडा हे गाव आहे आणि त्याच्याच खालच्या साईडने थोडंसं वांदूरपाणी हे गाव आहे आणि इकडच्या साईडला हे आहे वाघदोंड गाव. माझ्या मागे इकडं आहे हा रेकोडा डोंगर आणि रेकोडा डोंगराच्या थोड्याशा असं पुढं इथे एक गुहा पण आहे. तर इथून उतरून आणि आपण आज त्या पार नदीच्या झऱ्या बघण्यासाठी जाणार आहे. केमडोंगराकडं झऱ्या ज्या आहेत त्या खूप वाहू राहिल्या, पण थोडा वेळ पावसामुळे आपल्याला इथं थांबावं लागेल. पाऊस उघडला का त्याच्यानंतर आपण निघू. हा पावसातला आपला पहिला ब्लॉग राहणार आहे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मी ज्या ठिकाणावरती आता आहे त्या ठिकाणाला म्हणतात घाटाचा माळ आणि इथं लय हवा पण चालू आहे मित्रांनो. तर आपण आता इथून उतरणार आहे. मित्रांनो इथं बघू शकता खूप असं सुंदर आपल्याला झाड बघायला भेटलं. तुम्ही या झाडाला बघू शकता किती असे पांढरे पांढरे अंड्यासारखे आहेत. तुम्ही हे बघू शकता किती असं सुंदर आपल्या केमडोंगराच्या दरीमध्ये हे झाडं आहे. बघू शकता या पाण्याला इथं बघू शकता किती असं खतरनाक हे आहे. आपल्याला आता इकडनं खाली उतरायचं आहे. मी इकडनं कोणतरी खाली गेलंय कारण की झाडं तोडून आणि रस्ता बनवेल या साईडने. जंगल एकदम शांत आहे मित्रांनो, कसलाच आवाज नाही. चला तर पावसाला पण सुरुवात झाली. आपण आता निघू पुढं. किती असा खतरनाक रस्ता आहे. मी पोहोचलोय आता थोड्याशा मोकळ्या ठिकाणात. इकडे हे शेत आहे वाटतं. आपल्याला भेटले आहे चिकन भेंडी, म्हणजे त्याला चिकन्या म्हणतो आपण. आणि आपण आता असंच त्या झरीकडे जाणार आहे. तर इथून आपण आता खाली उतरणार आहे. इकडं आपल्याला पांढरा खेकडा भेटलेला आहे आणि तो खूप घाबरलेला आहे, म्हणजे तो नर नाही तर मादी आहे मित्रांनो. आणि ते जे काळे काळे दिसू राहिले त्याच्यामध्ये पिल्ले आहेत. तर ती आपल्या पिल्लांचं रक्षण करण्यासाठी ती नांगे असं करू राहिले. बघू शकता ती हात नाही लावून दे. बघू शकता त्याच्यामध्ये छोटे छोटे आहेत ते त्याचे पिल्ले आहेत, खेकडीचे पिल्ले. बघू शकता किती छोटे आहेत ते. इथं दिसणार पण नाही तुम्हाला. मित्रांनो परत पावसाला सुरुवात होणार आहे. आपण आता एखाद्या ठिकाणी मस्त असं जागा शोधू जिथं आपल्याला पाण्यामुळे लपता येईल. बघू शकता
त्या पार नदीच्या ज्या झऱ्या आहेत त्या किती अशा वाहू राहिल्या. पूर जर आता पाऊस झाला ना तर अजून एकदम असं सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळेल. खूप पावसाला सुरुवात झाली. आपण आता थोडंसं लपू एखाद्या झाडाखाली. आता इकडं खाली गेला तर खालून चढायला रस्ता कुठून नाही, म्हणजे असा वर निघायला तिकडं. हा म्हणजे ते सोंड्याने असा वर वर नसं चढ आहे तिकडं रस्ता. हा हा दांड दांड. चला चला तर पाऊस थांबलेला आहे आणि इथं आपल्याला एक माणूस भेटला होता, तर त्याच्याकडून थोडीशी माहिती घेतली. आपल्याला आता खाली उतरायचं आहे आणि खालून मग पुढे निघायचं आहे. त्यांनी थोडासा रस्ता आपल्याला गाईड केलेला आहे, तर आपण आता त्याच रस्त्याने जाऊ. इथं झरी आहे. या झरीला एवढं पाणी नाही, पण याच्या त्या साईडला जी झरी आहे त्याला लय पाणी आहे. तर मित्रांनो आपण तिथून उतरलो आहे आणि असं खाली उतरून या जंगलातून आणि आपण इथे आपण बघू शकता माझ्या समोर जो दिसू राहिला हा आहे किती सुंदर असा धबधबा. सतत पाऊस जाऊन जाऊन पूर्ण अशा दगडी चिकन झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं सावधानीने जावं लागेल. इकडनं जी येते या झऱ्याने अशा 3-4 अशा छोट्या झऱ्या येतात, त्याच्यामुळे या झऱ्याला जास्त पाणी आहे. आणि इकडनं एकच सिंगल झरी येते, त्याच्यामुळे इकडून थोडंसं कमी पाणी वाहू राहिलंय. लय असं सुंदर वातावरण मित्रांनो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे पार नदीचं पाणी आहे ते किती असं जोराने वाहू राहिले. लय असं आनंद होत आहे का आपण या निसर्गामध्ये येऊन, आणि आपल्याला असं एकदम सर्व गोष्टी एकदम फ्रेश भेटतात. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण अशा ठिकाणी फिरायला या आणि आपल्या निसर्गाचा आनंद घ्या. चला मित्रांनो आपण आता इथून निघणार आहे आणि थोडं वरती चढणार आहे. तिथे असं सुंदर नजारा आणि तिथे पण लय मस्त असं बघण्यासारखं आहे. आपण आता पहिले थोडंसं तिकडच्या साईडला जाणार आहे. माझ्या मागे पण लय सुंदर असा धबधबा आहे, तुम्ही त्याचं पाणी बघू शकता. या झरीला वरती एक अजून याच्यापेक्षा खूप सुंदर असा धबधबा आहे. तर मित्रांनो आपण आता तिथं जाणार आहे आणि चढायला मला काही एवढा रस्ता नाही माहिती, पण आपण आता इकडून चढायला सुरुवात करू. त्याच्यानंतर त्या धबधब्यापर्यंत आपण पोहोचतो का नाही बघू. बरं
रस्ता काहीच समजत नाही, जी वाट दिसते त्या रस्त्याने चढायच्या मागं लागलोय मी. असं वाटतंय का आपण आता थोडेसे सपाटीला लागलोय. आणि हो, आपण त्या सपाटीला लागलोय आणि माझ्या मागं बघू शकता अजून एक पाण्याचा झरा आहे आणि इकडं पण एक पाण्याचा झरा आहे. तर आपल्याला तिथं जायचं आहे त्या झऱ्यापाशी. माझ्या मागे जो धबधबा दिसतोय आपल्याला तिकडं जायचं आहे, पण जाण्यासाठी इकडं कुठेच रस्ता नाही दिसत. तर आपण आता इकडच्या या झऱ्यानेच चढणार आहे. आणि आपण ज्या झरीने जाणार आहे त्या झरीला पण एवढे झाडं आहेत का सांगूच नका. त्याच्यातून रस्ता पण आपल्याला दिसणार, तुम्ही हे बघू शकता. चला तर मी आता दोन्ही कॅमेरे चालू केलेले आहेत आणि आपण त्या झरीने चढणार आहे. इकडं झाडं पण पडलेले आहेत पावसामुळे. मित्रांनो, आपण इथपर्यंत पोहोचलोय, पण इथून चढायला रस्ता नाही. बघू शकता इकडनं पण पुन्हा काटे आहेत आणि इकडनं पण रस्ता नाही. हे आहेत मित्रांनो कवदरीचे झाडं आणि हे किडनी स्टोनसाठी याचा खूप असा उपयोग होतो. याचे जे केळीसारखे फळं असतात त्याच्यामध्ये छोट्या अशा काळ्या बिया असतात, तर त्या कुटून आणि त्याचं पाणी पिलं जातं, त्याच्यानं किडनी स्टोन बरा होतो. आपण इकडनं आता थोडासा रस्ता काढून नंतर चढणार आहे. पूर्ण रस्ता चिक्कन आहे, चढता पण नाही तिकडनं नीट. इथपर्यंत आपण पोहोचलो. इथून आपल्याला आता खाली उतरायचं आहे, त्याच्यानंतर त्या साईडने जाऊ. इकडने लईच अशी अडचण आहे चढायला. कसं तरी तेथून आपण चढून इकडं निघलोय. परत मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय. पाऊस येण्याआधी आपण एखाद्या ठिकाणी असं झाड शोधू ज्याच्या मागे आपल्याला लपता येईल. फायनली आपण थोड्याशा चांगल्या रस्त्याला पोहोचलोय. इकडं ना आता हळूहळू वरती चढायला सुरुवात करू. बघू शकता आपण थोड्याच वेळात तिथं खाली होतो आणि तिकडून एवढ्या जंगलातून चढून आणि असं वरती पोहोचलो आहे. अजून आपल्याला थोडंसं वरती चढून इकडनं रस्ता शोधायचा आहे. इकडल्या साईडला ती झरी किती वाहू राहिले, याच्याच वरती रस्ता आहे.
चला तर मित्रांनो, आपण थोड्याच वेळात त्या रस्त्याला वरती चढणार आहे. तुम्ही बघू शकता तो झरा आहे इकडच्या साईडला आणि आपण तिकडनं उतरून तिथं त्या झरीपासून जाऊन आणि त्याच्यानंतर वरती चढलो आहे. वरतून आणि सरळ या झरीने असं वरती चढलो आहे. किती असा अडचणीचा रस्ता पार करून आपण फायनली इथंपर्यंत पोहोचलो आहे. आणि इथून आपल्याला थोडंसं वरती चढल्यावरती रस्ता लागेल. त्या रस्त्याने असं फिरून आणि आपल्याला तिकडे जायचं आहे घरी. तर पावसाला पण सुरुवात झालेली आहे. इकडने जी आपल्याला ही छोटी वाट दिसते या वाटेनेच आपल्याला जावं लागेल, मग आपल्याला आपला रस्ता दिसेल. चला तर मित्रांनो, आपण पोचलो आहे त्या रस्त्याजवळ आणि तुम्ही इकडं पण बघू शकता माझ्या पाठीमागं एक झरी आहे. आपण आता हा जो रस्ता आहे या रस्त्याने जाऊ. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे मित्रांनो, जो मी आलो होतो त्या वरच्या कोपऱ्यापासून. तर तिथं मित्रांनो खूप मोठी अशी रानडुकरांची गुफा आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तिकडनं फिरून आणि मी असं थोडंसं इकडंपर्यंत आलो होतो आणि इकडनं मग खाली उतरलो होतो. तर तो पण व्हिडिओ मित्रांनो नक्की. चला तर पाऊस थोडा थांबला आहे तोवर आपण पटापट आता मित्रांनो खूप पाऊस आलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे ते आता केमडोंगराच्या रस्त्याकडे, जो हा यात्रेसाठी रस्ता बनवलेला आहे तिथं. आणि वरती जिथं आपल्याला गाड्या लावलेल्या दिसतात त्या रस्त्याने आपण तिकडनं आलो आहे, जिकडनं आपण फिरायला गेलो. ज्या झऱ्यांना आपण फिरून आलो आहे त्या तुम्ही इथून बघू शकता. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आपल्या केमडोंगराला. आणि नजारा तुम्ही अजून बघू शकता, किती असं सुंदर वातावरण आहे.